नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 29 जून 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती प्रणाम योजनेसंदर्भात आहे। न्यूज अशी आहे पहा, नैसर्गिक खतांना प्रोत्साहन। त्या ठिकाणी जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार शेतीमध्ये जे नैसर्गिक खते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रणाम योजना आणली आहे। त्या ठिकाणी PM प्रणाम जी योजना आहे तिचा जो फुल फॉर्म आहे तो असा आहे, PM प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चर न्यूट्रिएंट्स फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट। तर अशा प्रकारे जी काही शेती आहे, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जातो। मग या ठिकाणी त्यामुळे जी शेती आहे ती नापीक होताना आपणाला दिसत आहे। त्याचबरोबर जे सरकार आहे, सरकारवर अनुदानाचा भारही खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, कारण युरिया खत असेल किंवा इतर जे NPK खत आहे त्यावरही या ठिकाणी सरकारला अनुदान द्यावे लागते। मग केंद्र सरकारने अशी योजना आणली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून एकतर जे रासायनिक खते आहेत त्यांचा जो वापर आहे तो कमी होईल, त्याचबरोबर जी ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो त्या शेतीकडेही शेतकऱ्यांचा झुकाव वाढेल। परिणामी यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल, त्याचबरोबर शेतीची जी सुपीकता आहे ती सुपीकताही या ठिकाणी वाढेल। तर या ठिकाणी PM प्रणाम योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेचा जो काही प्रस्ताव आहे तो सरकारने 7 सप्टेंबर 2022 रोजी रब्बी मोहिमेसाठी जी काही कृषीवर आधारित राष्ट्रीय परिषद होती त्या परिषदेदरम्यान हा प्रस्ताव मांडलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। या ठिकाणी PM प्रणाम योजनेचे जे काही उद्देश आहेत ते उद्देश म्हणजे एकतर रासायनिक खतांचा जो वापर आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि त्याचबरोबर जे पर्यायी खते आहेत त्यांचा वापर या ठिकाणी वाढवायचा आहे। म्हणजेच जे सेंद्रिय खते आहेत, सेंद्रिय खतांचा या ठिकाणी आपल्याला वापर वाढवायचा आहे। यामुळे काय होईल, जमिनीची सुपीकता वाढेल, त्याचप्रमाणे जे पर्यावरण आहे, पर्यावरणामध्ये शेतीमधून होणारे जे काही जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे किंवा इतर प्रकारचे जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होईल। परिणामी या ठिकाणी पर्यावरणाचे संवर्धन होईल। अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी आपल्याला PM प्रणाम योजनेचा असलेला दिसतो। त्याचबरोबर सरकारने FRP मध्ये 10 रुपयांची वाढ अशा प्रकारची घोषणा केंद्र सरकारच्या कॅबिनेट कमिटीने केली आहे। FRP म्हणजे काय? FRPच्या आधारावर सरकारकडून ऊस या पिकास एक किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते, ज्याला की आपण मिनिमम सपोर्ट प्राइस आणि FRP हे समानच असतात। जे किमान आधारभूत किंमत असते MSP ही जे धान्य पिके आहेत, अन्नधान्य त्या पिकांना दिली जाते आणि FRP ही ऊस या पिकाला दिली जाते। काय तो हा एक डिफरन्स त्यामध्ये आहे। त्यानंतर युरिया खताच्या अनुदानात 3 वर्षाची मुदत, म्हणजे सरकारकडून जो युरिया खत आहे युरिया खतावर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते। मग ते जे अनुदान या रासायनिक खतावर दिले जाते त्यासाठी केंद्र सरकारने 3 वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे। आणि या मागचा मुख्य उद्देश काय आहे सरकारचा, तर जे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाला रासायनिक खतांचा जो काही पुरवठा आहे तो माफक दरामध्ये, योग्य दरामध्ये आणि पुरेशा प्रमाणात व्हावा अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी सरकारचा असलेला आपल्याला दिसतो। पुढे चर्चा करणार आहोत न्यूज क्लिपच्या माध्यमातून। तर या ठिकाणी पहा, पुनर्रचित अभ्यासक्रमात ATKT पद्धती कायम। ATKT पद्धती म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या वर्षामध्ये तुमचे 2 ते 3 विषयामध्ये तुम्ही फेल होता आणि तेव्हा तुम्हाला ATKT लागली असे म्हटले जाते। म्हणजे तुम्ही या ठिकाणी फेल नसता, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुढच्या वर्गाला ॲडमिशन भेटू शकते। मग या ठिकाणी जी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणले आहे आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये आपण करणार आहोत। या नवीन धोरणानुसार ही महाराष्ट्रामध्ये आता काय आहे, जी ATKT ही जी पद्धती आहे ती चालू राहणार आहे, ती पुढेच कंटिन्यू करण्यात येणार आहे। पुढची न्यूज साईडला अशी आहे,
तरतुदीच्या 72.4% खर्च म्हणजे विकास कामावरील खर्चात महाराष्ट्राचा हात आखडता, म्हणजे केंद्र सरकारकडून जेवढा निधी महाराष्ट्र सरकारला मंजूर करण्यात आला आहे विकास कामासाठी, त्या निधीपैकी केवळ 72% निधी हा महाराष्ट्र सरकारकडून खर्च केला आहे। परिणामी आता केंद्र सरकारकडून राज्याला नवीन निधी दिला जाणार नाही, अशा प्रकारची ती न्यूज आहे। म्हणजे जेवढा काय निधी तुम्हाला विकास कामासाठी केंद्र सरकारकडून मिळाला आहे तो निधी एका ठराविक वर्षामध्ये किंवा येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तो तुम्हाला खर्च करावा लागतो, तेव्हा तुम्हाला नवीन निधी दिला जातो। परंतु महाराष्ट्र सरकारने केवळ मिळालेल्या निधीच्या 72% निधी खर्च केला आहे। परिणामी केंद्र सरकारने नवीन निधी देण्यास या ठिकाणी असमर्थता दर्शवलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। पुढे न्यूज आपण आयुष्यमान भारत या योजनेसंदर्भात पाहणार आहोत। 5 लाख रुपयात मोफत वैद्यकीय उपचार, अशा प्रकारची न्यूज आहे आणि ती जी घोषणा आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्या ठिकाणी पहा, जी आयुष्यमान भारत आहे या आयुष्यमान भारत विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण केंद्र सरकारची ती एक खूप महत्त्वपूर्ण योजना असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। तर बातमी काय आहे, आयुष्यमान भारत आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण आता महाराष्ट्रामध्ये केले जाणार आहे। यामुळे काय होईल, जे महाराष्ट्रातील नागरिक आहे त्या 12 कोटी नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधांचा आता लाभ भेटणार आहे, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी जी आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा, जी आयुष्यमान भारत योजना आहे ही केंद्र सरकारची योजना असलेली आपल्याला दिसते। या योजनेअंतर्गत जवळपास 10 कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 50 कोटी लोकांना या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवल्या जातील। ही जी योजना आहे या योजनेमध्ये 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जाणार आहे आणि या ठिकाणी जे काही लाभार्थी यामध्ये निवडले जातील ते महाराष्ट्रामधून 2011ची जी काही जनगणना आहे त्या जनगणनेनुसार सामाजिक आर्थिक उत्पन्नाच्या नोंदीवरून जी काही कुटुंबे आहेत त्या कुटुंबाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि अशा कुटुंबाची जी काही संख्या आहे ती या ठिकाणी आपल्याला 84 लाखापर्यंत दिसत आहे। म्हणजे आपल्या लोकसंख्येत एक मोठा हिस्सा या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थी ठरलेला आहे। त्या ठिकाणी जी आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेमध्ये कोणकोणत्या हॉस्पिटलचा समावेश होईल, तर या ठिकाणी पहा, जी वैद्यकीय महाविद्यालय असतील आणि सरकारी रुग्णालय आणि त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालय या तिन्ही रुग्णालयामध्ये आता व्यक्ती जाऊन उपचार घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी तशा प्रकारचा तो लाभ घेता येतो। जी काही आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेमध्ये जी काही आर्थिक तरतूद आहे त्यामध्ये केंद्राचा वाटा आपणाला 60% असलेला दिसतो आणि राज्याचा वाटा या ठिकाणी 40% असेल। म्हणजे आयुष्यमान भारत योजना राबवण्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाच्या 60% हिस्सा केंद्र देईल आणि 40% हिस्सा हा राज्य सरकारवर थोपवण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे काही लाभार्थी असतील ते पात्र लाभार्थी कोण कोण व्यक्ती असतील हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी एक क्रमांक दिला आहे, त्या क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे। क्रमांक आहे 14555। या क्रमांकावर कॉल करून तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहात का नाही या संबंधी माहिती तुम्हाला मिळू शकते। त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 1.5 लाख गावामध्ये आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहे आणि आयुष्यमान भारत योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती 25 सप्टेंबर 2018 पासून झालेली या ठिकाणी आपणाला दिसते। यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी, लिव्हर आणि डायबिटीज अशा प्रकारच्या 1900 आजारांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। यामुळे जे काही गरीब लोक आहेत, गरीब लोकांनाही खाजगी रुग्णालयामध्ये चांगले उपचार घेता येतील, हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचा असलेला दिसतो। महाराष्ट्र सरकारने
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना यांचे एकत्रीकरण केले आहे, तशा प्रकारची घोषणा आपण या न्यूजमध्ये पाहत आहोत। त्या ठिकाणी जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा, या संबंधित जो विभाग आहे तो आहे आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची जी काही सुरुवात आहे ती 1 एप्रिल 2017 मध्ये झालेली आपल्याला दिसते। या ठिकाणी योजनेचा उद्देश आहे तो म्हणजे गरीब नागरिकांनाही महागड्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देणे। आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यामध्ये ते व्यक्ती जी आहे ती महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे। त्याचबरोबर त्या व्यक्तीचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे। ज्या व्यक्ती जे नागरिक दारिद्र्य रेषेखाली असतील त्या सर्व व्यक्ती या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असतील। त्याचप्रमाणे ज्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुले असतील असे कुटुंब या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस पात्र राहणार नाही। आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित असलेले जे काही 14 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील कुटुंबेही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस पात्र राहतील, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आहे। पुढे बातमी थोडक्यामध्ये आपण QS जागतिक उच्च शिक्षण संस्था मानांकन या संबंधी पाहणार आहोत। तर न्यूज अशी आहे पहा, मुंबईचे स्थान उंचावले, पुणे विद्यापीठाची घसरण। या ठिकाणी QS म्हणजे क्वेराक्विली सायमन्स ही एक जागतिक उच्च शिक्षण संस्थांना मानांकन देणारी संस्था आहे, एक ब्रिटिश संस्था असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। या ठिकाणी QS या ब्रिटिश उच्च शिक्षण संस्थेने जे काही जगातील महत्त्वपूर्ण किंवा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांची जी क्रमवारी दिली आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। सर्वात नंबर 1 ला या ठिकाणी मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सर्वाधिक गुणवत्ता किंवा क्वालिटीपूर्ण उच्च शिक्षण देते, अशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी QS जागतिक उच्च शिक्षण संस्थेकडून देण्यात आला आहे। नंबर 2 केम्ब्रिज विद्यापीठ, नंबर 3 ऑक्सफर्ड विद्यापीठ। त्याचप्रमाणे जी आपली मुंबईची IIT आहे, IITला जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान भेटले आहे, म्हणजे भारतातील पहिल्या क्रमांकाचा क्रमांक हा या ठिकाणी IIT मुंबईला मिळाला आहे। जे मुंबई विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ गट 751 ते 707 या गटामध्ये येते, म्हणजे या ठिकाणी मुंबई विद्यापीठाने सुधारणा केली आहे। आणि जे पुणे विद्यापीठ आहे ते गट 711 ते 720 च्या मध्ये येताना दिसते। मागच्या वर्षीच्या तुलनेत या ठिकाणी पुणे विद्यापीठाची घसरण झालेली आहे। तर या ठिकाणी जे जगातील सर्वाधिक गुणवान विद्यापीठ आहे किंवा संस्था आहे तो पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। भारतातील हा पहिला पॉईंट आणि QS ही जी संस्था आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ते जे पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। पुढचे जे न्यूज आहे त्या क्लिपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। न्यूज अशी आहे पहा, समान नागरी कायद्यावरून वादंग। तर या ठिकाणी समान नागरी कायद्याविषयी आपण 28 जूनचा जो काही लेक्चर आहे त्यामध्ये इन डिटेलमध्ये चर्चा केली आहे। जे आपलं मार्गदर्शक तत्त्व आहे ज्याला आपण DCSP म्हणतो, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, यामध्ये कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याविषयी चर्चा केलेली आहे। आणि या ठिकाणी अलीकडे पंतप्रधानांनी असे संकेत दिले आहे की देशामध्ये समान नागरी कायदा हा आणला जाईल। समान नागरी कायद्याच्या अंतर्गत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन हे जे विविध धर्माचे लोक आहेत त्यांचे जे काही वैयक्तिक खटले असतील, जसे की तलाक असेल, विवाह असेल, वारसा हक्क असेल, दत्तक असेल, या प्रकारचे जे काही दावे असतील आता ते एकाच कायद्याच्या खाली या ठिकाणी कोर्टामध्ये त्यावर निकाल दिला जाईल, अशा संबंधी हा समान नागरी कायदा या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। साइडची न्यूज आहे, राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची लवकरच स्थापना। देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रकारचे संशोधन व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून नवीन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची स्थापना केली जाणार आहे। तशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जेव्हा या संस्थेची स्थापना होईल तेव्हा इन डिटेलमध्ये त्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 जून 2023 चे इन डिटेलमध्ये आपण विश्लेषण वृत्तपत्रांचं केलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे,
तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमचे जे काही अडचणी असतील त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।